या देशात कुणाला काय वाटतं, कोण काय मागतं, कोण काय मागतं, कोण काय विरोध करतं यावर हा देश चालत नाही. हा देश भारतीय संविधानावर चालतो. हं, आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे. गेल्या 35 वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून, मराठा मोर्चाच्या माध्यमातून हं. सातत्यानं खेडेकर साहेब असतील, आम्ही असेल सातत्यानं खरं काय आहे ते सांगत आलेलो आहे. राणे समितीनं दिलेलं आरक्षण टिकणार नाही. आम्ही त्याच दिवशी सांगितलं होतं ते टिकलं नाही. त्यानंतर फडणवीसांनी दिलेलं एसीबीसी आरक्षण टिकणार नाही. त्याच दिवशी सांगितलं होतं ते टिकलं नाही. त्यानंतर अधिसूचना निघाली होती. जरांगे पाटलांना मी वाशीत जाऊन सांगितलं होतं की हे याच्यात काही नाही. ते 1.5 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलं. आणि आत्ताच योगेश केदार म्हणाले त्या पद्धतीनं 31 ऑगस्ट रोजी ज्यावेळी अभ्यासक या आणि काहीतरी चर्चा करा असं म्हटल्यानंतर जरांगे पाटलांना योगेश केदार असेल, मी असेल, श्रीमंत कोकाटे आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो. 1.5 तास आम्ही चर्चा करत होतो. जरांगे पाटील म्हणाले की अशा पद्धतीनं गॅजेटियर लागू करून असा जी-आर काढला जातोय. मी म्हटलं असं गॅजेटियर लागू करून जी-आर काढून कुठलंही आरक्षण मिळत नसतं. कारण जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत ते 2001च्या कायद्यानुसार, 2012च्या कायद्यानुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार असतात. आणि त्या पद्धतीनंच ते होत असतं. वेगळं काही होत नसतं. कायद्यापेक्षा जी-आर मोठा असू शकत नाही. त्यामधून काहीच होणार नाही. असं 3 दिवस अगोदरच जी-आर निघण्याच्या असं हां. आम्ही सांगितलं होतं. ते मला एका शब्दात म्हणाले, आमचं ठरलंय जी-आर ड्राफ्ट करून द्या. जसा तुम्ही 7 सप्टेंबर 2023ला मला जी-आर ड्राफ्ट करून दिला होता, तसा आता ड्राफ्ट करून द्या. म्हटलं मीच नाही तर खुद्द आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आले आणि त्यांनी जी-आर ड्राफ्ट केला. तर त्यामध्ये होत नसतंय. आणि या पाठीमागं न लागता त्यांना मी अनेक मानुषे सर, पर्याय त्या दिवशी तिथं असणारे वकील आणि आहेत. अभ्यासक तर सर ते बोलत होते ना हा, योग्य. तिथं कोण वकील होते मी सांगतो ना. त्यांच्या आशिष हाताने गायकवाड पासून मनोज दादा एकटे काय ऐका सगळ्या अभ्यासकाला आपल्या दाखवलं तिथं ऐका असणाऱ्या. काळकुटे साहेब तिथे मानुषे आशिष सर, गायकवाड पासून तेवढंच ते सगळ्या बाकीचे हा, अभ्यासक होते त्यांना दाखवला होता ना सर तिथं. बाकीचे अभ्यासक, वकील त्यांना मी मंडळी होती ते तर बरोबर आहे म्हणले सर. सगळ्यांना मी तिथंच खोडलेलं आहे की याच्यातून काहीही होणार नाही. आदरणीय विलासजींना विचारा की दुसऱ्याच दिवशी चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये आशिष गायकवाड सुद्धा होते. त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की समजा माझे काका कुणबी आहेत आणि माझ्या काकू मराठा आहेत. तर त्यांच्या शपथपत्रावर काकू कुणबी होतील का किंवा त्यांचे भाऊ कुणबी होतील का? तर अर्थात त्याचं उत्तर नाही असं होतं. मी त्यानंतर आवाहन केलं होतं की पण मनोज छत्रपती दादा एकट्याने संभाजीनगर नाही ना जिल्ह्यात निर्णय घेतला हा मानुषे सर. पण आम्ही सांगत होतो ना